नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्यापुढे एक विषय घेऊन आलेली आहे. कारण मला मेसेजेस आले आहेत 2-3 दिवसापासून की मॅडम एज लिमिट आणि अटेम्प्ट लिमिट असणार आहे का 2025मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, मी सांगू इच्छिते की ह्या वर्षी 2025मध्ये असं काही कुठलीच आपले नोटिफिकेशन आलेलं नाही की एज लिमिट आणि अटेम्प्ट लिमिट्सबद्दल. तर तो विद्यार्थीनी मला फोन करून बोलला की मॅडम माझं वय 26 वर्ष आहे, तर मला 2025मध्ये नीट एक्झाम मी देऊ शकतो का? मी ऑलरेडी जवळजवळ 3 ते 4 वेळा मी एक्झाम दिलेली आहे आफ्टर ग्रॅज्युएशननंतर. तर मी ह्याच्यासाठी इलिजिबल आहे का? तर मी त्या विद्यार्थ्याला असं विचारले की तुझ्या मनामध्ये हा क्वेश्चन का आला? तो विद्यार्थी मला बोलला की मॅडम आजच दिल्लीची एक अशी न्यूज आहे की तिथे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे आणि त्यामध्ये लिहिलं आहे की म्हणजे त्या प्रॉस्पेक्टमध्ये असं लिहिलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे की 25 एज मेन्शन असं ते केलेले असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी मला क्वेश्चन केला आहे की माझं एज 25पेक्षा जास्त आहे, तर मी ही एक्झाम 2025ची देऊ शकेल का? म्हणजे एज लिमिट आणि अटेम्प्ट ह्याच्याबद्दल तो विचारत होता. तर IPOचा दिल्लीचा जो प्रॉस्पेक्ट इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे, तर त्यामध्ये पण 2024मध्ये पण सेम होता. तरी हा एजवाल्यांना आपल्याला 2025मध्ये अगदी एज लिमिट किंवा अटेम्प्ट जो सांगत आहेत विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये असं कुठलाच काही बदल झालेला नाही. तर अगदी 2025मध्ये कुठलाच बदल होणारही नाही. कारण बदल व्हायचा असेल तर NTA आपल्याला आधी इन्फॉर्मेशन येत असतं. तर त्यामुळे त्या विद्यार्थ्याचा असा हा डाऊट होता. पण 2024मध्ये ज्या स्टुडंटनी म्हणजे 25-26 ज्या मुलांचं एज आहे त्या स्टुडंटने एक्झाम दिली आणि त्या विद्यार्थ्यांना तिथे ॲडमिशन्स पण झालेलं आहे. तर 2025मध्ये कोणताच इम्पॅक्ट पडलेला नाही आणि पडणारही नाही. कारण जे सुप्रीम कोर्टने कमिटीने डिसाईड केलेलं होतं की गव्हर्मेंटला सांगितलेलं होतं की एज लिमिट आणि अटेम्प्ट लिमिट डिसाईड करा, कारण कॉम्पिटिशन पण कमी होईल आणि नंबर ऑफ स्टुडंटचं पण आपले कमी होतील. तर एज लिमिट आणि अटेम्प्ट पण जर 3 ते 4 अटेम्प्ट करा असं कोणतीच ऑफिशियली अपडेट आलेली नाही. त्यामुळे ह्या वर्षी 2025मध्ये काहीच चेंजेस होणार नाहीत. तर आत्तापर्यंत गव्हर्मेंट किंवा NTA किंवा NMC हे आपले हे तीनही काही अपडेट्स त्यांनी दिलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ह्या आठवड्यात म्हणजेच 2025चा ॲप्लिकेशन फॉर्म आपला सुरू होईलच. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छिते की अगदी 99.9% काहीच चेंजेस होणार नाहीत. त्यामुळे तुम्ही अगदी एज लिमिट किंवा अटेम्प्ट लिमिट जे काही विद्यार्थ्यांना डाऊट आहेत किंवा मेसेज करतायत की मॅडम 2025मध्ये असं काही चेंजेस होऊ शकतील का? तर हे चेंजेस होणार नाहीत. कारण आधी आपल्याला NTA किंवा NMC किंवा गव्हर्मेंटकडनं आपल्याला इन्फॉर्मेशन येत असतात. तर तसे आपल्याला काहीच अपडेट्स आलेले नाहीत. त्यामुळे ह्या वर्षी 2025मध्ये काहीच चान्सेस नसणार आहेत ह्या काही चेंजेस होण्याचे. आणि भविष्यामध्ये 2026मध्ये थोडेफार चान्सेस असू शकतात. तर त्यावेळेस मी तुम्हाला अगदी यूट्यूबच्या मार्फत सांगणारच आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, अगदी एज लिमिट अटेम्प्ट लिमिट्समध्ये जे काही तुमचं कन्फ्युजन आहे ते अगदी क्लिअर करा आणि काहीच टेन्शन घेऊ नका. तुम्ही छान फ्रेश अभ्यास करा आणि तुमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करा. अगदी पूर्ण तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहू शकता. हे पूर्णपणे त्यांनी दिलेलं आहे. तुम्ही अगदी व्यवस्थित वाचा म्हणजे लक्षात येईल. त्याचा नीट एलिजिबिलिटी क्रायटेरिया 2025 याच्याबद्दल पूर्ण त्यांनी इन्फॉर्मेशन बुलेटिन हे पूर्णपणे त्यांनी ब्राउचरवरती दिलेलंच आहे. पूर्णपणे तुम्ही रीड करा. काही डाऊट असेल तर अगदी कॉल मेसेज तुम्ही करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. त्याच्यावरती तुम्ही अगदी मेसेज करू शकता किंवा कॉल पण करू शकता. आणि मी माझी एक व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे, त्याच्यावरती पण तुम्ही अगदी मेसेज करू शकता. आणि आमच्या व्हॉट्सअप लिंकला पण तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि डेलीचे नवीन अपडेट्स पाहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी हे तुम्हाला मी सांगण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. छोटासा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. तर एज लिमिट आणि अटेम्प्ट लिमिट ह्या वर्षी म्हणजेच 2025मध्ये असणार नाही. तर ओके मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही लक्षात येईल की यावर्षी 2025मध्ये एज लिमिट अटेम्प्ट लिमिट नाही आहे. तर ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.